आता याच्यामध्ये म्हणजे कॅन्सरच्या स्टेजचा तुम्ही विषय काढला तर मला वाटतं त्या प्रश्नाला मी सुरुवातीला हात घालतो की कॅन्सरच्या ज्या आपण स्टेजेस पकडतो म्हणजे स्टेज 1, 2, 3 आणि 4 अशा टोटल 4 स्टेजेस असतात. जसं जसं क्रम वाढत जातो तसं तसं तो आजार दुसऱ्या ठिकाणी गेल्याचं प्रमाण वाढतं. म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये एका अवयवापासून त्याचं उगम स्थान आहे त्या ठिकाणीच तो कॅन्सर आहे तर ती स्टेज पहिली असते. साधारणतः दुसऱ्या स्टेजमध्ये म्हणजे तिथून ज्या अवधानाच्या गाठी असतात त्यांच्यामध्ये तो गेला तर तो दुसऱ्या स्टेजमध्ये जातो. त्यानंतर तिथून जे आजूबाजूचे अवयव आहेत त्यांच्यात साधारण तिसरी स्टेज असते आणि दूरवरच्या अवयवांमध्ये पसरला तर तो ती चौथ्या स्टेजमध्ये येतो. आता जेवढी स्टेज कमी आणि जेवढा आजार कमी तेवढा तो बरं व्हायची शक्यता जास्त असते. म्हणजे एकदम टक्केवारी आता ही आपण अशी पकडू शकत नाही पण पहिल्या स्टेजमध्ये असेल तर साधारण एक 90 ते 95% पेशंट बरा व्हायची शक्यता जास्त असते. त्यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये ते प्रमाण एक 10-20% कमी होतं, तिसऱ्याच्यामध्ये ते अजून कमी होतं, चौथ्या याच्यामध्ये नगण्य असल्यासारखं असतात. पण त्यातही मी असं म्हणणार नाही की चौथ्या स्टेजचा प्रत्येक कॅन्सर हा बरा होऊ शकत नाही असं नाही आहे.